ओके. हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो माय नेम इज सुमित आहर अँड यू आर वॉचिंग जावा विथ सुमित. तर मित्रांनो, 2026मध्ये जर कंप्लीट फुल स्टॅक जावा डेव्हलपर व्हायचं असेल तर एकदम प्रॉपर व्हिडिओवरती तुम्ही आलेला आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट डिस्कस करणार आहे की फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटचं प्रॉपर रोडमॅप काय आहे आणि तो कसा फॉलो करायचा. आणि असे काही 5 वेबसाईट तुम्हाला मी सांगणार आहे. त्या 5 वेबसाईटच्या थ्रू आपण डायरेक्टली फ्रीमध्ये जे प्रॅक्टिस असतील जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या रोडमॅपमधली ती प्रॅक्टिस आपण करू शकतो आणि मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आणि आपली जे काही लॉजिक बिल्डिंगची स्किल्स आहेत ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, सो न टाईम वेस्ट करता आपण डायरेक्टली आपल्या जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या रोडमॅप पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट दिस टू रोडमॅप. तर डायरेक्टली आपण रोडमॅप बघणार आहे. ओके, सो तर मित्रांनो, कुठलाही टास्क कंप्लीट करण्या अगोदर कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज स्टार्ट करण्या अगोदर आय रेकमेंड यू की तुम्हाला बेसिक तरी नॉलेज असायला पाहिजे की नेटवर्किंग वगैरे असं बेसिक नॉलेज असायला पाहिजे किंवा C++, कारण की आपण जावाचं डायरेक्टली प्रोग्रामिंग लँग्वेज घेतो आहे. ओके, सो तुम्हाला C++चं बेसिक नॉलेज असायला पाहिजे कारण की जावामध्ये डायरेक्ट उप्स कन्सेप्ट वगैरे आपण वापरतो. ओके, सो कुठल्याही जावा प्रोग्रामिंग लँग्वेज करताना आपल्याला कोर जावा यायला पाहिजे. ओके, सो कोर जावा येण्यासाठी फर्स्ट स्टेप्स जे असते आपले ती कोर जावा. ओके, सो कुठलाही रोडमॅप फॉलो करताना त्याचा कोर पार्ट आपल्याला कंप्लीट करायचा असतो. सो कोर जावा. ओके, कोर पार्ट ऑफ जावा कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सेकंड फेजमध्ये ॲडव्हान्स जावा कंप्लीट. आता कोर पार्टमध्ये काय काय येणार, इफ हेल्थ स्टेटमेंट, हे असले स्टेटमेंट आपल्याला नको आहेत की असे स्टेटमेंट आपल्याला झाले C++मध्ये. हे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला ह्या स्टेटमेंटमध्ये कोर जावामध्ये काय करायचं आहे की जे नवीन नवीन कीवर्ड्स आहेत. ओके, नवीन नवीन कन्सेप्ट जे आहेत, बेसिक जी जावामध्ये बेसिक आहे पण ती नवीन आहे जावामध्ये, ते कन्सेप्ट आपल्याला इथं करायचं आहे. जसं की फायनल कीवर्ड जो जावामध्ये नवीन आहे पण त्याचा मेन उद्देश काय आहे, त्याचा पर्पज काय आहे ते आपल्याला जावामध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, सो नेक्स्ट स्टेप जे असते मित्रांनो, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ॲडव्हान्स जावा म्हणजे काय ते समजून घ्यायला पाहिजे की ॲडव्हान्स जावाचे कन्सेप्ट काय. ओके, AWT काय, स्विंग काय. ओके, JDBC म्हणजे डाटाबेस कनेक्टिव्हिटी कशी होते, नेटवर्किंग, सॉकेट प्रोग्रामिंग काय असते. ओके, हे बेसिक नेटवर्किंग, बेसिक डाटाबेस कनेक्टिव्हिटी आणि बेसिक ॲडव्हान्स जावा हे आपल्याला ॲडव्हान्स जावामध्ये कंप्लीट करायचं आहे. ओके, आणि ॲज वेल ॲज उप्स कन्सेप्ट. ओके, जसं की इंटरफेस, इनहेरिटन्स, एक्सेप्शन हँडलिंग, मल्टी थ्रेडिंग. ओके, अँड म्हणजे असे जे काही भरपूर कन्सेप्ट आहेत ना, ते सगळे कन्सेप्ट आपल्याला ह्या फेज 2 फेजमध्ये कंप्लीट करायचे आहे. जास्त टाईम नाही द्यायचा आपल्याला. जर 1 मंथमध्ये जर हा रोडमॅप फॉलो करून कंप्लीट करायचा असेल तर हा कोर जावा आपल्याला मिनिमम 3 to 5 डेजमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट स्टेप होते आपली ॲडव्हान्स जावा. ओके, देन थर्ड स्टेप जे आहे मित्रांनो, थर्ड स्टेपमध्ये आपण डाटाबेस कनेक्टिव्हिटी करणार. ओके, कारण की विदाऊट डाटाबेस कनेक्टिव्हिटी आपण डेव्हलपर होऊ शकत नाही, कारण की आपल्याला डाटाबेसचं नॉलेज असायला पाहिजे. सो आपल्याला त्यावेळी त्या डाटाबेसच्या फेजमध्ये आपण MySQLचा जो काय पार्ट असेल. ओके, MySQLचा पार्ट, SQL लाईट, ह्यांच्या ज्या क्वेरी आहेत, सिलेक्शनच्या क्वेरी, इन्सर्शनच्या क्वेरी, ह्या क्वेरी आपण फायर करून रन करून बघणार. ओके, त्यांचं नॉलेज जर असेल तर डायरेक्ट आपण डाटाबेस कनेक्टिव्हिटी वगैरे करणार. ओके, सो थर्ड स्टेपमध्ये आपल्याला डाटाबेसचं लर्न करायचं आहे. डाटाबेस फेज. ओके, डाटाबेस फेज म्हणतो मी. अँड फोर्थ स्टेपमध्ये मित्रांनो, आता हा जो झाला ना, हा कंप्लीट आपला एक CLI आपण म्हणतो ना, कमांड लाईन इंटरफेसचा, ह्याच्यावरून डायरेक्टली आपण प्रोजेक्ट बनवू शकतो. ओके, कमांड लाईन इंटरफेसचा प्रोजेक्ट आपण बनवू शकतो. बट आता जर तुम्हाला फोर्थ स्टेपमध्ये जर असं प्रोजेक्ट पण ह्याच्यात ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं CLI प्रोजेक्ट पण बनवू शकता. ओके, प्रोजेक्ट. आणि फिफ्थ स्टेपमध्ये जर हे सगळं मित्रांनो, हे तुम्हाला कुठं क्लास लावायची गरज नाही किंवा कुठं डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन आर्टिकल भेटणार. मी तुम्हाला 5 वेबसाईट सांगणार. त्या 5 वेबसाईटला तुम्हाला जाऊन व्हिजिट करायचं आहे. तिथं तुम्हाला भेटणार सगळं मटेरियल आहे तिथं अवेलेबल. ओके, प्लस प्रॅक्टिस कुठं करायची आणि कुठून प्रॉब्लेम उचलायचे आणि तिथं प्रॅक्टिस कशी करायची आणि तिथं तुमचं स्कोअर वगैरे, प्रोग्रेस बार वगैरे प्रोग्रेस वगैरे कशी चेक करायची ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, सो फोर्थ स्टेपमध्ये आपली होती CLIचा कंप्लीट प्रोजेक्ट. तो कंप्लीट प्रोजेक्ट झाल्यानंतर
कमांड लाईन प्रोजेक्ट आपण करणार. ओके, सो आपल्याला कमांड लाईन प्रोजेक्ट करायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोजेक्ट बनवायचं. सो त्यासाठी आपल्याला बेसिक टेक्नॉलॉजी आता तुम्हाला माहिती आहे. ओके, तुम्हाला HTML CSS जावास्क्रिप्ट हे बेसिक टेक्नॉलॉजी माहीत असणार. ओके, ते बेसिक टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे. सो आपल्याला HTML हा आपला कोड पार्ट आहे. ओके, HTML दॅन CSS अँड दॅन JS. ओके, ॲज वेल ॲज आपल्याला रिॲक्ट, अँग्युलर JS हे जे फ्रेमवर्क आहेत ना, हे फ्रेमवर्क आपल्याला रिॲक्ट ही लायब्ररी आहे. अँग्युलर JS, रिॲक्ट वगैरे हे जे आहेत ना, हे कन्सेप्ट आपल्याला वापरायचे आहेत आणि आपल्याला एक प्रॉपर युजर इंटरफेसचं नॉलेज किंवा प्रॉपर फ्रंट एंडचं आपल्याला कम्प्लिटली समजून घ्यायच्या त्या गोष्टी कशा वर्क होतात आणि कशा कुठले एलिमेंट्स वापरून फ्रंट एंड डेव्हलप केला जातो. ओके, इथं मी अँग्युलर JS पण म्हणतो, अँग्युलर JS. ओके, दॅन रिॲक्ट. ओके, हा झाला फ्रंट एंडचा पार्ट. मित्रांनो, तुम्हाला बॅकएंडचा सांगितला, फ्रंट एंडचा पार्ट सांगितला. आता जरा ॲडव्हान्समध्ये जाऊया आपण. सो ॲडव्हान्स पार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठला तरी फ्रेमवर्क शिकवायचा आहे जावामध्ये. ओके, जर फ्रेमवर्क जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊन कुठलाही फुल स्टॅक प्रोजेक्ट बनवू शकणार नाही किंवा फुल स्टॅक डेव्हलपर तुम्ही होऊ शकणार नाही. ओके, सो पॉप्युलर फ्रेमवर्क कुठला आहे जो मी पण सध्या फॉलो करतो आणि मी पण तोच वापरतोय, तो फ्रेमवर्क म्हणजे आपला स्प्रिंग फ्रेमवर्क, स्प्रिंग बूट. ओके, स्प्रिंग बूट हा सब पार्ट आहे आणि स्प्रिंग फ्रेमवर्क. ओके, स्प्रिंगमध्ये भरपूर सारे पार्ट्स असतात, जसं की स्प्रिंग बूट आहे, स्प्रिंग सिक्युरिटी आहे. ओके, स्प्रिंग रेस्ट आहे. ओके, स्प्रिंग MEC वगैरे जो आर्किटेक्चर फॉलो करतो. ओके, स्प्रिंग AI आहे. असे मल्टिपल पार्ट्स आहेत, सब पार्ट्स आहेत स्प्रिंग फ्रेमवर्कचे. ओके, स्प्रिंगचे ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत सगळे पार्ट. सो स्प्रिंगचा जो पार्ट आहे तो जो फ्रेमवर्क आहे ना, तो फ्रेमवर्क जरा मोठा आहे. ओके, त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी करेन की कसं स्प्रिंग डेव्हलपर तुम्ही होऊ शकता, की स्प्रिंगवरती तुम्ही जावा डेव्हलपमेंट कसं करू शकता, ह्याच्यावरती मी एक वेगळं व्हिडिओ आणेन. ओके, सो 6वा आपला आहे तो फ्रेमवर्क कुठला तरी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे फ्रेमवर्क. ओके, जसं की मी एक्झाम्पलसाठी म्हणतो आज, एक्झाम्पलसाठी आपल्याला कुठला पाहिजे, स्प्रिंग फ्रेमवर्क, जो पॉप्युलर फ्रेमवर्क आहे सध्या करंटली इंडस्ट्रीमध्ये वापरतात. स्प्रिंग UI काय, स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस काय, जे पॉप्युलर आहे मायक्रो सर्व्हिसेस काय असतं ते. ओके, ते सगळं स्वॅगर UI, युरेका सर्व्हर वगैरे, API गेटवे वगैरे काय असतात ते आपल्याला समजून घ्यायचे. आणि जर तुम्हाला स्प्रिंगबद्दल काय माहीत नसेल तर आपल्या ह्या चॅनलवरती एक सिरीज आहे बेसिक स्प्रिंगची म्हणून, बेसिक स्प्रिंग फ्रेमवर्कची. त्याच्यावरती मी 7 ते 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि ते चेकआउट करू शकता. तुम्हाला समजून जाईल की स्प्रिंग ॲक्च्युअली फ्रेमवर्क आहे, त्याचं आर्किटेक्चर वगैरे काय, फ्लो कसा असतो, वर्किंग फ्लो कसा असतो. ओके, सो फ्रेमवर्क झाल्यानंतर आपल्याला मित्रांनो प्रॅक्टिस करायची आहे, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करायचे. ओके, फुल स्टॅक प्रोजेक्ट. ओके, इन जावा. आपल्याला आता आपण CLI प्रोजेक्ट केला कारण की आपण फक्त डाटाबेसचं आणि कोर जावा आणि ॲडव्हान्स जावा कंप्लीट केलेला. आता आपण HTML कंप्लीट केला, फ्रेमवर्क कंप्लीट केलं, त्याच्यानंतर आपल्याला आता फुल स्टॅक प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे. ओके, सो फुल स्टॅक प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे युजिंग स्प्रिंग फ्रेमवर्क. ओके, सो स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये मेन म्हणजे रिक्वेस्ट मॅपिंग वगैरे कशी केली जाते त्याच्या थ्रू मी बेसिक प्रोजेक्ट तुम्ही बनवू शकता स्प्रिंग फ्रेमवर्क. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली HTML CSS वापरून तुम्ही फ्रेमवर्क बनवू शकता. युजर इंटरफेसचं असं ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. ओके, सो आय रेकमेंड यू तुम्ही स्प्रिंग फ्रेमवर्क बघा. मी त्याच्यावरती मला कमेंट आली तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवीन आणि मी 100% बनवणार व्हिडिओ. आणि कसं फ्रेमवर्कचा पाथ आहे तो कसा फॉलो करायचा आणि कसं त्याचं लर्निंग आहे, कुठल्या मटेरियल सोर्स कुठे अवेलेबल आहे आणि काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपल्याला शिकावं लागतात, काय स्टेप्स आहेत ते फॉलो करावं लागतं, ते सगळं मी सांगेन. ओके, सो फुल स्टॅक प्रोजेक्ट आपल्याला डेव्हलप करायचा आहे 7व्या फेजमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. आपल्याला आपण जावा लर्न करतो आहे, आपल्याला कुठं ना कुठं जॉब असायला पाहिजे. ओके, जॉबसाठी आपण इथं काय करायचं, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करायची. आणि ते प्रॅक्टिस कुठं करायची, सो ते प्रॅक्टिसचे क्वेश्चन जे सेट आहेत ते आपल्याला तुला भरपूर साऱ्या, आता मी फर्स्ट वेबसाईट तुला सांगतो आहे, LeetCode नावाची एक वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती तू इंटरव्ह्यूची तयारी करू शकतो आणि तिथं तुला सगळे टॉपचे क्वेश्चन भेटणार, जे जावामध्ये, पायथॉनमध्ये, तुला कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ते पाहिजे त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुला तिथे क्वेश्चन भेटणार. सो जावामध्ये जर तुला क्वेश्चन पाहिजे असतील, क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर तू इथं येऊन बघू शकतो. सो मी इथं करंटली तर माझ्या इथं तू डायरेक्टली आपण म्हणजे कुठल्या डोमेनचे आपण क्वेश्चन सॉल्व करतो आहे. ओके, फर्स्ट
तुम्हाला दाखवतोय. युजर इंटरफेस आल्याला असं दिसणार आहे बघा. मी आता लॉग इन केलो म्हणून मला असं दिसते. तुम्हाला प्रॉब्लेम पण इथं दिसणार. तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इथं हे बघा हे सगळे प्रॉब्लेम असतात. मिड लेवलचे, इझी लेवलचे, हार्ड लेवलचे प्रॉब्लेम असतात. ते सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावे लागतात. तर सपोज मी इथं मीडियम लेवलचं स्ट्रिंग टू इंटिजर ह्या क्वेश्चनवरती जर मी क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला असं इथं हा इकडं क्वेश्चनचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथं दिसून जाईल आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल थ्रू तिथंच मला समजून सांगणार ते आणि एक्सप्लेनेशन वगैरे असतं. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा, इथं असं कोड करायला एक हे देतं, एक लाईक अ नोटपॅडसारखं तुम्हाला इथं कोड, म्हणजे इथं तुम्ही कोड टाईप करून कंपायलेशन होत नाही. इथं जे टेस्ट केसेस असतात ना, हे टेस्ट केसेस आपल्याला रन करावे लागतात. टेस्ट केसेस रन करून मग त्या कोडला आपल्याला इथं सबमिट करावा लागतो. तर सबमिट केल्यानंतर तो कोड सबमिट होतो आणि तो आपल्या या प्रोग्रेसची जी काही लिस्ट आहे, ओके, जे आपण क्वेश्चन सॉल्व केले ते सॉल्व केलेले क्वेश्चन या प्रोग्रेसच्या लिस्टमध्ये जाऊन ते सेव्ह होतात. ओके. सो ह्या प्रोग्रेसच्या लिस्टमध्ये जाऊन ते सेव्ह होणार आणि तुम्हाला इथं तुमची प्रोग्रेस दिसणार, सबमिशन किती आहे, एक्सेप्शन रेट म्हणजे तुमचं लॉजिकचं रेट किती आहे, म्हणजे तुम्ही जो लॉजिक लावला आहे तो किती प्रमाणात ॲक्युरेट आहे तुम्हाला इथं समजून जातं. माझं 75.8% काहीतरी आहे. ओके. देन 20 प्रॉब्लेम मी सॉल्व केलेले आहेत. माझी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन होतं तेव्हा मी ते सॉल्व केलेलं. ओके. देन इथं बघा 3 एप्रिल, 21 मार्च वगैरे हे तुम्हाला डेट वगैरे तुम्ही सगळं तुमच्या प्रॉब्लेमला ट्रॅक करू शकता. ॲज प्लस इथं बघा मॅथ प्रोग्राम, म्हणजे कुठल्या डायमेनचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करतायत ते तुम्हाला इथं एकदम प्रॉपर डायग्रामॅटिकली तुम्हाला इथं शो करतो. ओके. हे बघा सॉर्टिंगचे पण आहेत, मॅथमॅटिकलचे आहेत, डायनॅमिक प्रोग्रामिंग आहे. ओके. हे झालं मित्रांनो लीट कोड आणि ज्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी जे काही फ्रंट-एंडची टेक्नॉलॉजी आहे, त्या फ्रंट-एंडच्या टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला एकदम बेस्ट वेबसाईट आहे ती म्हणजे W3 स्कूल. ओके. W3 स्कूलवरती तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला HTML, CSS, जावास्क्रिप्ट हा त्याचा युजर इंटरफेस आहे. ह्या युजर इंटरफेसवरती तुम्हाला HTML, CSS, जावास्क्रिप्ट, SQL, पायथॉन, जावा, PHP, C++, बूटस्ट्रॅप, रिॲक्ट, मग तुम्हाला सांगितलं मी रिॲक्ट, MySQL पण सांगितलं. हे सगळे जे बेसिक कन्सेप्ट आहे ह्या वेबसाईटच्या आर्टिकलवरती तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे हा आर्टिकल पब्लिश करतो, त्याच्यावरती सगळे कन्सेप्ट एकदम क्लिअर करतो. ह्या वेबसाईट थ्रू मी पण ह्याच वेबसाईट थ्रू लर्न केल्या आहे गोष्टी भरपूर साऱ्या, जे आपल्याला कॉलेजमध्ये पण शिकवत नाही. ओके. सो इथून तुम्हाला डायरेक्ट CSS वगैरे HTMLच्या टेक्नॉलॉजी तुम्हाला W3 स्कूलवरून तुम्हाला समजून जाईल. ओके. जावाच्या वगैरे सपोज मी जावावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं जावा होम, जावा इंट्रो, जावा गेट स्टार्टस, सिंटॅक्स, आउटपुट, कमेंट्स, म्हणजे बेसिकपासून अख्ख्या स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पूर्ण पाथ जो आहे तो हा पाथ इथं आपल्याला दिलेला आहे तो. ओके. डाटा स्ट्रक्चर जावामधले, हे बघा जावा मॅप म्हणजे काय, जावा हॅश मॅप म्हणजे काय, ट्री मॅप म्हणजे काय, लिंक लिस्ट म्हणजे काय, म्हणजे कंप्लीट पाथ जो आहे तो तुम्हाला ह्या W3 स्कूलवरती यायचं आहे आणि ह्याच्यावरनं तुम्हाला इथं जावाचं पूर्ण हे मिळून जाईल रिसोर्सेस. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट अनदर वेबसाईट आहे जी म्हणजे गिग्स फॉर गॅस. ह्या वेबसाईटवरती मित्रांनो जर तुम्ही एखादा रिसर्च करत असाल एखाद्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजवरती तर तुम्हाला त्या आर्टिकलची इन्फॉर्मेशन एकदम जेन्युइन एकदम बेस्ट भेटते आणि इथं पण तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा स्टडी करू शकता. इथं पण तुम्हाला आर्टिकल मिळून जाईल. दॅन नेक्स्ट आहे ते हॅकर रँक. ओके. हॅकर रँकवरती तुम्हाला नवीन प्रॉब्लेम तुम्हाला इथं सॉल्व करावं लागतात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्हाला ते सबमिट करावं लागतात. इथं तुम्ही प्रॅक्टिससाठी ॲज हॅकर रँक वापरू शकता. ओके. सो मी तर लॉग इन नाही केलं आहे, तुम्हाला जस्ट दाखवलं. त्याच्यानंतर जावासाठी जो बेस्ट आहे तो जावा टी पॉईंट. ओके. सो जावा टी पॉईंट तुम्ही वापरून जावा टी पॉईंटची जी काही वेबसाईट ऑफिशियल आहे त्याच्यावरती यायचा. हा त्याचा युजर इंटरफेस आहे. ह्या युजर इंटरफेसवरती तुम्हाला जावावरती जर क्लिक केलं तर तिथं पण प्रॉपर फॉलो रोडमॅप आहे. तो रोडमॅप फॉलो करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळं इथं मिळून जाईल विथ थिअरी आणि विथ प्रॅक्टिकल. आणि तुम्ही इथून हा पाथ फॉलो करून तुम्ही इथून लर्न करू शकता. ओके. दॅन इथं तुम्हाला HTML, CSS वगैरे पण भेटून जाईल. SQL पण आहे, इथं डाटाबेसचे कन्सेप्ट पण आहेत. ओके. दॅन तुम्हाला नंतर नेक्स्टचा पार्ट जो सांगितला मी तो स्प्रिंग. ओके. स्प्रिंग मूड जो फ्रेमवर्क आहे जो पॉप्युलर आहे इंडस्ट्रीमध्ये. ओके. तो फ्रेमवर्क जो आहे तो फ्रेमवर्क तुम्ही आता यांची काय वेबसाईट नाही, जे जर तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी जर लर्न करायचं असेल त्या टेक्नॉलॉजीच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन वाचायचं. सो डॉक्युमेंटेशन वाचल्यानंतर जिथून आपल्याला प्रॉपर लर्न होतं आणि ऑफिशियली त्या डॉक्युमेंटेशन पब्लिश असतं त्या कंपनी थ्रू. ओके. आता स्प्रिंग जो आहे तो स्प्रिंगचा हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे. आता कोर टेक्नॉलॉजी जे आहे स्प्रिंगमध्ये, हे
स्प्रिंग आता स्प्रिंगच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनवरती आला तर तुम्हाला हा सगळा पार्ट दिसून जाईल. ओके, सो या पार्टवरती तुम्हाला हे बघा, हा स्प्रिंग म्हणजे जे काय असेल ते स्प्रिंग API, स्प्रिंग नल सेफ्टी. ओके, हे सगळं जो काय स्प्रिंग रिलेटेड कन्सेप्ट आहे विथ थेरॉटिकल, जास्त म्हणजे थेरॉटिकलच दिला आहे. इथून तुम्ही लर्न करू शकता स्प्रिंगबद्दल. अदरवाईज आपण माझी सिरीज आहे जी बेसिक स्प्रिंगची आहे, आर्किटेक्चर वगैरे तिथं सांगितलं आहे, आणि बेसिक ॲज अ प्रोजेक्ट तुम्ही बनवू शकता इथपर्यंत मी तिथं सांगितलेलं आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि लवकरच मी पण एक स्प्रिंगची सिरीज चालू करणार आहे. ओके, देन हा लीड कोड मित्रांनो. ओके, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस गाईज व्हिडिओ. थँक्यू.